शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करत असतो, परंतु या शिक्षकांवर बाहेरील कामाचा बोजा पडल्याने तो काहीसा त्रासलेला आहे। पुणे जिल्ह्यात विविध कारणांनी राजकीय अथवा सामाजिक दबावातून गुन्हे दाखल करण्यात येत आहे। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एक प्रकारे भीतीचे वातावरण तयार झाले आहे। शाळेत शालेय पोषण आहारासाठी शिक्षकाची नियुक्ती न करता शासनाच्या आदेशानुसार स्वतंत्र यंत्रणा राबवावी। ज्या काही विनाअनुदानित शाळा आहेत त्या शाळांना आणि तुकड्यांना अनुदान मिळावे, तसेच शिक्षकांचे पगार ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावेत। या मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यात शिरूरमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलन केलं। आपल्याला आश्चर्य वाटले, या बजेटमध्ये कपात करण्यात आलेली आहे। मग ही बजेटची कपात किती रुपयाने व्हायला पाहिजे? तर मागच्या वर्षीचंही बजेट आणि या वर्षीचंही बजेट आहे 2972 कोटी, म्हणजे एकूण बजेटमध्ये 43,000 कोटींनी कपात आहे। मग जर शिक्षणावरचं बजेट कमी केलेलं असेल, शिक्षणावरचं बजेट कमी आहे आणि मग शिक्षण मात्र आम्ही सगळेजण इथं जमून काय करत आहोत? हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे या प्रकारच्या मागण्या करत आहोत। महाराष्ट्रातल्या अनेक विभागामधल्या अतिरिक्त लोकांचे पगार दर महिन्याला, दर 6 महिन्याला त्याची तात्पुरती मान्यता दिली जाते। तात्पुरती मान्यता याचा अर्थ काय? मग हे कशासाठी 2012 पासून भरती बंद आहे आणि जे अतिरिक्त रिटायर होण्याचा रेशो आहे त्याच्यात या लोकांना थोडं थोडं मर्ज करून घेतलं जात आहे। थोडक्यात ही शिक्षण व्यवस्था संपवण्याचा हा सगळा भाग आहे। या आंदोलनात शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल शितोळे, उपाध्यक्ष सुभाष वेताळ, सचिव मारुती कदम, कार्याध्यक्ष प्रभाकर खोमणे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, आश्रमशाळा अध्यक्ष टी.ए. शिरसाट, शिक्षक संघटनेचे सचिव अशोक दरेकर, अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शिक्षक परिषदेचे नेते मनोज नाईकवाडी, कलाध्यापक संघाचे नेते प्रवीणकुमार जगताप, पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष दादासाहेब गवारे आणि शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रामदास कांडगे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे, शिरूर।